नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसी किचनमध्ये काम करत असते आणि ती कांदा कट करत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेवढ्यातच तिथे तेजस येतो. तेजस म्हणत असतो की लकी चार्म, अहो काय करताय तुम्ही, एवढे सगळे पदार्थ. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हो मग आजचा दिवससुद्धा स्पेशल आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो, पण आज एवढं काय स्पेशल आहे म्हणून एवढे सगळे पदार्थ बनवताय, एवढं सगळं. तेव्हा मानसी म्हणते, अगदी बरोबर, आता बहिणी भावाचा सण आहे म्हटल्यानंतर एवढं तर करायलाच हवं ना. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, ते सुद्धा बरोबर आहे, पण तुम्ही एकटीने एवढे पदार्थ बनवणार. तेव्हा तेजस म्हणतो, मानसी तुम्ही रडताय का. तेव्हा मानसी म्हणते, तेजस अहो मी रडते कुठे, मी कांदा कट करते ना, म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं आहे. तेजस एक काम करतं का, प्लीज जरा माझे डोळे पुसा. तेव्हा इथे तेजस आधी इकडे तिकडे बघतो आणि नंतर मानसीचे डोळे पुसायला जातो. मानसी म्हणत असते, अहो माझे कांद्याचे हात आहेत ना, त्याने मी कसे काय डोळे पुसू, त्यालासुद्धा एवढा वेळ लावलात. तेव्हा तेजस म्हणत असतो, तुम्हाला माहिती आहे का, मी लहान असताना आई जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा तिच्यासुद्धा डोळ्यातून पाणी यायचं ना. मग मी आईला विचारायचो की आई, तुझ्या डोळ्यातून पाणी का बरं येतं. तेव्हा ती म्हणायची की ज्यांच्यावरती आपल्या सासूचं खूप जास्त प्रेम असतं ना, त्या मुलींच्या डोळ्यातून पाणी येतं, असं माझी आई म्हणायची. तेव्हा मानसी म्हणते, हो ते तर आहेच, माझी सासू खूपच जास्त प्रेमळ आहे आणि तिचा जीवसुद्धा आहे आम्हा सुनांवरती. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, तेजस तुम्ही कधी कांदा कट केला आहे का, तुम्ही कधी किचनमध्ये येऊन जेवण बनवलं आहे का. तेव्हा तेजस म्हणत असतो, नाही ना, मी कधीच जेवण बनवलेलं नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून पाणी कधीच नाही आलं का. तेव्हा तेजस म्हणतो, नाही, मला माझ्या आईने कधीच किचनमध्ये घेतलेलंच नाही आहे ना, म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी नाही आलं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, पण तुम्ही जेव्हा कांदा कट कराल ना, तेव्हा तुमच्यासुद्धा डोळ्यातून पाणी येईल, कारण तुमची सासूसुद्धा खूपच जास्त प्रेमळ आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, मानसी खरं सांगू का, नको ना. तेव्हा मानसी म्हणते, का म्हणजे माझी आई प्रेमळ नाही आहे का. तेव्हा ती तेजसला आता चाकू दाखवते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मी असं म्हणालो आहे का, तुमच्या आईसुद्धा खूप प्रेमळ आहेत आणि हे बघा, तुम्ही चाकू नसता जरी दाखवला ना तरीसुद्धा मी होच म्हणणार होतो. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की हे बघा, तुमच्या सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ मी इथे बनवलेले आहेत. दिनेश भाऊजींना आवडतं म्हणून भेंडीची भाजी, आणि इथे सूरज भाऊजींना आवडते म्हणून त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी, तर इथे आबाला खीर आवडते म्हणून खीर, आणि तुम्हाला काळ्या वाटाण्याची उसळ आवडते म्हणून तीसुद्धा मी बनवणार आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो, एवढं सगळं एकटीने बनवणार, या इकडे मी सुद्धा तुम्हाला मदत करतो. आणि तेजस म्हणतो, आता बघा कसा कांदा मी पटापट कापतो ते. तेव्हा मानसी म्हणते, तेजस तुम्ही आताच म्हणालात ना की तुम्ही कधीच कांदा कापलेला नाही आहे, मग आता कसा कापणार. तेव्हा इथे तेजस म्हणतो, म्हणून तर मी तुमच्या मेंदूला हार घातला होता, खूपच हुशार आहात तुम्ही. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की मी आता प्रॅक्टिस करतोय ना कांदा कापायची, बघा तुम्हाला थोडीफार मदत नको का. तेवढ्यातच तिथे विनीत आलेला असतो. विनीत म्हणतो, मानसी आहे का कोणी घरामध्ये. तेव्हा अभय त्याने म्हणते, अरे तुम्ही इथे या ना, आतमध्ये या, एवढ्या सकाळ सकाळ. तेव्हा इथे विनीत म्हणत असतो, आज भाऊबीज आहे ना, तेव्हा मी मानसीला भेटायला आलो आहे आणि आम्ही सकाळीच इथे भाऊबीज करतो. तेव्हा इथे आबा म्हणत असते, अहो तुम्ही आतमध्ये या ना, मी वहिनीला बोलावते. तेव्हा इथे आबा म्हणत असते, थँक्यू हां. तेव्हा विनीत म्हणतो, का मी घरामध्ये आलो म्हणून का. तेव्हा इथे आबा म्हणते, नाही त्यासाठी नाही, मी तुम्हाला फोन केला होता वहिनीला काय आवडतं काय नाही विचारायला, तेव्हा तुम्ही जे काही सांगितलं ना त्यासाठी थँक्यू. तेव्हा विनीत म्हणतो, अहो तुम्ही मला का सारखं थँक्यू म्हणताय, मी तुम्हाला एवढी माहिती पण दिली नाही आहे. तेव्हा आबा म्हणते, पण जेवढी दिलीत ना त्याचा खूप उपयोग झाला, वहिनीला दादाने दिलेलं गिफ्ट खूप जास्त आवडलं. तेव्हा इथे आबा विनीतला म्हणते, तुम्ही उभे का बसा ना, मी वहिनीला बोलावते. आणि इथे आभा मानसीला हाक मारत असते. तेवढ्यात विनीत म्हणतो, हे बघा तुम्ही मला आहो जाऊ करू नका, तुम्ही प्लीज मला विनीतच म्हणा. तेव्हा आभा म्हणते, ठीक आहे, मग तुम्हीसुद्धा मला एकेरी आभा असंच म्हणा. त्यानंतरला मानसी आणि इथे तेजस दोघे बाहेर आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणते, विनीत काय रे सकाळ सकाळ आलास.
तेव्हा विनीत म्हणतो, हो भाऊबीज आहे ना, तुझं लग्न झालं म्हणून काय लगेच मी भाऊबीज करायला येऊ नको का? तेव्हा इथे आता तेजसला इथे विनीत भाऊजी अशी हाक मारतो आणि म्हणतो, कसे आहात तुम्ही? तेव्हा तेजस मागे पुढे बघायला लागतो. मानसी म्हणते, तेजस विनीत तुम्हालाच भाऊजी म्हणतोय. तेव्हा तेजस म्हणतो, हो का? नाही, ते भाऊजी वगैरे ऐकायची सवय नाही ना, म्हणून मला जरा चुकल्यासारखं वाटलं. तेव्हा विनीत म्हणतो, नाही मी तुम्हालाच म्हणालो. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नको, मला भाऊजी वगैरे हाक नको मारूस, आपलं वय तसं सेमच आहे हो की नाही? तेव्हा तू मला आहे ना तेजस म्हणालास तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे विनीत म्हणतो, बरं ठीक आहे, आणि मी तुला विनीत म्हणतो, आपण मित्रासारखे एकमेकांना हाक मारूया. तेव्हा विनीतला सुद्धा ते पटलेलं असतं. तर इथे आता बंटी म्हणत असतो की मम्मा ये ना, आपण दोघंजणं खेळूया ना सापशिडी. तेव्हा गायत्री म्हणते की अंश तू एक काम कर, तुझ्या बाबांबरोबर सापशिडी खेळ. तेव्हा दिनेश तिथे येतो आणि म्हणत असतो, गायत्री अगं तुम्ही कुठे जाताय का? बंटीचे कपडे का पॅक करतेस? तेव्हा गायत्रीला राग येतो आणि ती म्हणत असते की बंटी नाही, अंश, अंश म्हणायचं त्याला, म्हण अंश म्हण. तेव्हा तिथे दिनेश म्हणत असतो की अंश, अंशचे कपडे का भरतेस? तुम्ही कुठे बाहेर जाताय का? तेव्हा इथे आता अंशचे कपडे गायत्री भरत असते, कारण त्याला ती पुन्हा एकदा हॉस्टेलला पाठवत असते. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, अरे कसं आहे ना एक दिवस हे प्रभू निवास सोडून आपल्याला जायचंच आहे एका मोठ्या ठिकाणी, हो की नाही? त्याच्यामुळे आत्तापासूनच आपल्या अंशला सवय नको व्हायला का या सगळ्याची. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते की अंश आता जाणार आहे हॉस्टेलला पुन्हा एकदा. तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो की अंश बाळा आपण नंतर खेळूया का? आणि तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो, अंश इथे आहे तर आताच गायत्रीकडून लाईट बिलचे पैसे मागून घेऊ का? अंशच्या समोर गायत्री काही बोलणार सुद्धा नाही. तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री अगं लाईट बिल भरायचं आहे. तेव्हा गायत्री म्हणते, हा भर ना मग. तेव्हा दिनेश म्हणतो, नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, तू दिलेस तर बरं होतील. तेव्हा इथे गायत्री म्हणते, अंश बाळा जा जरा बाहेर जाऊन खेळतोस का तू? तो तुझा रिकामटेकडा काका आहे ना, त्याच्याबरोबर जाऊन खेळ. तेव्हा इथे अंश आता बाहेर गेल्यानंतर दिनेश म्हणत असतो, कशाला? तू त्याच्याबरोबर खेळायचं ना. तेव्हा गायत्री म्हणत असते की लाईट बिल भरण्याची जबाबदारी कुणाची आहे? तुझी जबाबदारी आहे ना ती. मग तुला आता ती एक जबाबदारी पार पडता येत नाही आहे का? तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री 2 महिने झाले माझा पगार झालेला नाही आहे. दिवाळीलासुद्धा घर खर्चासाठी मी पैसे दिलेले नाही आहेत आणि माझ्याकडे थोडे पैसे होते, पण मी जेव्हा आपल्या बंटीला म्हणजे अंशला आणायला गेलो होतो तेव्हा त्याने हट्ट केला की टॅक्सीने जायचं म्हणून. टॅक्सीचा बिल खूप झाला म्हणून ते पैसे मी टॅक्सीला दिले. गायत्री म्हणते, मग आता तुझ्याकडे थोडे पैसे पण नाही आहेत का? तेव्हा दिनेश म्हणतो, आहेत थोडे पैसे, पण ते आम्हाला आता भाऊबीजेसाठी द्यावे लागतील ना. तेव्हा गायत्री म्हणत असते, अच्छा म्हणजे तुझ्या बहिणीला भाऊबीजेला तू पैसे ठेवलेले आहेस, पण तुला लाईट बिल भरण्यासाठी तुझ्याकडे आता पैसे नाही आहेत का? हे बघ एक काम कर आता मानसीकडे पैसे माग, कारण मानसीसुद्धा आता कमवते ना, तिला ॲडव्हान्स पगारसुद्धा मिळाला आहे. तेव्हा दिनेश म्हणतो, दिवाळीचा सगळा खर्च सगळं राशन तिनेच घरामध्ये आणलं, आता तिच्याकडून कुठे पैसे मागू? तेव्हा इथे गायत्री म्हणते, मग काय झालं, घरामध्ये तिने अजून खर्च केला तर लाईट बिलचे पैसे तिच्याकडून घे, नाहीतर मग आम्हाला जी काही ओवाळणी देणार आहेस ना त्याच्यातून घराचं लाईट बिल भर, असं आता गायत्री म्हणते. तर इथे अंश म्हणत असतो, काका तू माझ्याबरोबर सापशिडी खेळ ना. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की हे बघ बंटी आपल्याकडे पाहुणे आलेत ना, आपण नंतर खेळूया. तेव्हा बंटी म्हणतो, मग काय झालं, तू माझ्याबरोबर इथे सापशिडी खेळलास तर पाहुणे तुला ओरडतील का? त्यानंतरला इथे आभा चहा घेऊन आलेली असते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आता चहा त्यांच्या हातातच दे. तेव्हा बंटी म्हणतो, हो ना, मागच्या वेळेला अंगावरती सांडवली होतीस माहिती आहे ना. तेव्हा आभा म्हणते, हो मला माहिती आहे, आता नाही होणार तसं, तेव्हा माझा पाय हा अटकला होता. त्यानंतरला इथे आता विनीत म्हणत असतो की मागच्या वेळेला एवढा सगळा फराळ खाल्ला होता, मग आता परत कशाला ना. तेव्हा आभा म्हणते, आहो खरं सांगू का, फराळाची मजा आहे ना ती खरं तर फराळ संपताना खाण्यामध्ये जास्त येते, म्हणजे तसा फराळ आहे, पण तुम्ही आता खाल्लात तर जास्त छान लागेल. तेव्हा तेजस म्हणतो, हो का आभा, अगं आजकाल कुठली पुस्तकं वाचतेस गं तू, म्हणून असं बोलतीयस, फराळ आहे की नाही? तेव्हा आभा म्हणते, फराळ आहे, पण कसं आहे ना आता तो संपतच येणार आहे ना, म्हणून त्याच्या खाण्याची मजा थोडी वेगळीच असे असं मी त्यांना म्हणाले. खा ना तुम्ही, खा सगळा फराळ खा. तेव्हा इथे विनीत म्हणत असतो, नाही नको एवढं सगळं नको, मी एक चकली खातो. त्याच्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो की तुमच्या आईलासुद्धा खूप चकली आवडली होती, त्या बांधूनसुद्धा घेऊन जायला निघाल्या होत्या.
तेव्हा मानसी म्हणते, विनीत ये, मी तुला ओवाळून घेते. तेव्हा इथे विनीतसुद्धा आता ओवाळणी करण्यासाठी येत असतो. तेवढ्यातच इथे बंटीला प्रश्न पडतात. बंटी म्हणत असतो, काकू तू सकाळ सकाळ ओवाळणी करतेस, भाऊबीज करतेस, आम्ही तर संध्याकाळी करतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की कसं आहे ना बंटी, आमच्या गावाकडे माझे बाबा ज्या दिवशी भाऊबीज असायची त्या दिवशी सकाळ सकाळ देवी आईच्या मंदिरामध्ये आम्हाला घेऊन जायचे. तिथे गेल्यानंतर ते देवी आईची ओटी भरायचे, देवी आईच्या इथे ते ओवाळणी ठेवायचे, वेणी वगैरे ठेवायचे आणि त्यानंतरला आम्ही सगळेजण घरी यायचो आणि मग घरी आल्यानंतर आमची ओवाळणी व्हायची, आमची भाऊबीज व्हायची. तेव्हा इथे देवी आईच्या मंदिरामध्ये सगळेजण गावाकडे का जायचे ते सुद्धा सकाळ सकाळ. तेव्हा मानसी म्हणते, कारण माझ्या बाबांना बहीण नव्हती ना, म्हणून त्यांनी देवी आईलाच आपली बहीण मानलं होतं. तेव्हा इथे आता काकू तुझ्या गावाकडे म्हणजे तुझ्या गावाकडे नदी आहे का? तेव्हा मानसी म्हणते, हो आहे ना, मोठमोठे डोंगर आहेत, गवत आहे, माती आहे का? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो गावाला असंच सगळं असतं ना. तेव्हा बंटी म्हणतो की काकू मला तुझ्या गावाकडे घेऊन जाशील का? आम्हाला तर गावच नाही आहे, म्हणजे मी हॉस्टेलमधून घरी येतो, मला असं वाटतं की हेच माझं गाव आहे, पण खरं गाव तर तसंच असतं ना, जिकडे नदी असते, डोंगर असतात. तेव्हा मानसी म्हणते की बंटी तू पुढच्या वेळेला आलास ना की मी तुला माझ्या गावी घेऊन जाईन. तेव्हा इथे गायत्री येते आणि म्हणते की बंटी तू काकूच्या गावाकडे जाशील का? आधी तू विचार तरी की गावाकडे काकूचं कोण कोण असतं. तेव्हा बंटी म्हणतो की काकू तुझ्या गावाकडे कोण कोण असतं गं? तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, नाही बाळा आता तरी कोणच नसतं. तेव्हा गायत्री म्हणते, मग विचार आधी कोण कोण राहायचं गावी? तेव्हा बंटी म्हणतो, काकू आधी तुझ्या गावी कोण कोण राहायचं? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आधी मी, माझी आई, निधी माझी बहीण आणि माझे बाबा, आम्ही चौघेजणं गावी राहायचो. तेव्हा इथे गायत्री म्हणते की बंटी विचार तुला आजी आजोबा नाही आहेत का? तेव्हा इथे बंटी म्हणतो, काकू तुला आजी आजोबा नाही आहेत का? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही बाळा मला आजी आजोबा नाही आहेत. तेव्हा इथे तुला तुझ्या आजी आजोबांचं नावसुद्धा नाही माहिती? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही नाही माहिती. तेव्हा इथे बंटी म्हणत असतो, मला तर माझ्या बाबांचं, त्यांच्या बाबांचं, त्यांच्या बाबांचं आणि त्यांच्या बाबांचं सुद्धा नाव माहिती आहेत. तेव्हा इथे आता दिनकर प्रभू, प्रभाकर प्रभू, इथे आता दिनेश प्रभू, जी काही नावं आहेत ती सगळी इथे आता बंटी घेतो. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की बंटी तुला माहिती आहे का, ज्यांना आपल्या आजोबांचं नाव नसतं माहिती त्या लोकांना काय म्हणतात? तेव्हा इथे आता लगेचच तेजस म्हणत असतो की त्यांना देवाचे लाडके म्हणतात. ते लोक देवाचे खूपच जास्त फेवरेट असतात, लाडके असतात, त्यांनाच आपल्या आजोबांचं नाव नसतं माहिती. बंटी तुला माहिती आहे का? तेव्हा गायत्री म्हणते, कधीतरी या घरातली माणसं खरं बोलतील का? त्यानंतरला गायत्री म्हणते, बरं चल अंश, आता तुझी जाण्याची वेळ झालेली आहे, हॉस्टेलला जायचं आहे ना. तेव्हा अंश म्हणतो, अहो मम्मा एक दिवस अजून राहू दे ना. तेव्हा इथे आता काका तू तरी काहीतरी बोल ना. तेव्हा इथे गायत्री जोरात ओरडते आणि म्हणते, दिनेश लवकर याला घेऊन जा. तेव्हा दिनेश म्हणतो की पुढच्या वेळेला सुट्टी पडली की लगेच घेऊन येईन, पण आता चल. तेव्हा तेजस म्हणतो की मी तुला भेटायला येईन हॉस्टेलला. अंश बाळा तू आता जा हां. तेव्हा आता अंश तिथून गेल्यानंतर इथे गायत्री म्हणत असते, काय मग विनीत भाऊबीजेला आलं आहेस का सकाळ सकाळ? बरं ठीक आहे, मग आज काय ड्रायव्हरगिरी करणार की नाही, की सुट्टी घेणार? तेव्हा विनीत म्हणतो, नाही नाही मॅडम सुट्टी कशाला घेऊ, भाऊबीज झाली की मी सुद्धा निघतो. तेव्हा गायत्री म्हणते, घड्याळाकडे लक्ष असू दे, मी बाहेर वाट बघते. तेव्हा इथे आता गायत्री बाहेर निघून गेल्यानंतर मानसी म्हणते, ये विनीत ये, आपण ओवाळून घेऊया. तेव्हा इथे आता भाऊबीजेला त्याने एक एन्व्हलप आणलेलं असतं, त्याच्यामध्ये पैसे असतात, ते इथे मानसीला दिलेलं असतं. तेव्हा आता सगळ्यांना बाय करून तिथून विनीत निघून गेलेला असतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, मानसी तुम्ही अजिबात वहिनीचं बोलणं मनावरती घेऊ नका आणि वाईट विचार करू नका. अहो तिचं तोंड म्हणजे गटारच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आपण सापशिडी खेळूया का, म्हणजे तुमचा मूड चांगला होईल. मानसी म्हणते, तुम्ही काही बोलता? त्यानंतरला इथे तेजस म्हणतो, आभा तू ये सापशिडी खेळायला, हा छोटा सापसुद्धा लगेच तुला गिळून टाकेल. तर इथे रणजित म्हणत असतो की आपल्याला नवीन काम सुरू करायचं आहे, त्यासाठी आपल्याला BMCची परवानगी हवी, ती मिळाली आहे का? तर इथे आता BMCमध्ये जो सगळ्या इथे कॉन्ट्रॅक्ट जे काही पास करायची ज्याच्याकडे जबाबदारी असते तेच आता इथे नसल्यामुळे यांचं काम रखडलेलं असतं. तेव्हा आता कुणीतरी नवीन नेमणूक झाल्याशिवाय आपल्याला ती नोटीस मिळणार नाही आहे जी रणजितला हवी असते.
तेव्हा इथे आता फोन करते गायत्री आणि म्हणते, कधी काम करणार आहात तुमचं, लवकरात लवकर करा. तेव्हा रणजित म्हणतो, मला थोडा वेळ द्या. प्रभू निवासमध्ये धडाम असा आवाज आता जोरदार येणार आहे. सगळेजण बॅगा भरून आता घरातून स्वतःहून बाहेर पडतील की नाही बघाच तुम्ही, फक्त मला थोडा वेळ द्या. तर पुढील भागामध्ये इथे आता चौघेही भावंड सुगंधाच्या पाया पडतात. तेव्हा सुगंधा म्हणत असते, तुम्ही चौघंजणं नेहमी असे एकत्र राहा, कारण तुम्ही चौघं म्हणजे माझ्या घराच्या चार भिंती आहात. तेवढ्यातच इथे आता काका जोरात ओरडतात. तेव्हा इथे सगळे धावत पळत येतात आणि म्हणतात, काय हो काय झालं. तर इथे विटा काही कौलं खाली पडलेले असतात.